माझे फक्त 2 महिन्यात 1500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि वॉच टाईम सुद्धा खूप चांगला वाढत होता. मॉनिटायझेशनसाठी सुद्धा फारसा बाकी नव्हता. पण त्यानंतर माझ्याकडून एक चूक झाली, जी आज मी पुन्हा करणार नाही. नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मला 30 डेजचं चॅलेंज का घ्यावं लागलं आणि माझी यूट्यूबवरती एवढी ग्रोथ झाली होती, एवढे सबस्क्रायबर झाले होते, मग वॉच टाईम कमी का झाला, ग्रोथ का थांबली, हे चॅलेंज मुळात मला का घ्यावं लागलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचं सुद्धा यूट्यूब चॅनल असेल आणि तुमची यूट्यूब चॅनलची ग्रोथ थांबली असेल तर या व्हिडिओने तुम्हाला सुद्धा थोडी हेल्प होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, सुरुवातीला मी इंस्टाग्रामवर फक्त रील्स अपलोड करत होती. एक दिवशी माझ्या मैत्रिणीने थालीपीठ भाजणीची ऑर्डर दिली. ती ऑर्डर तयार करताना मी व्हिडिओ अपलोड केला इंस्टाग्रामवर, व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड केला. त्यानंतर त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मला इंस्टाग्रामवरून ऑर्डर्स मिळायला लागले थालीपीठ भाजणीचे, इन्क्वायरी यायला लागली, फॉलोअर्स वाढायला लागले होते. त्यानंतर मी कधीच थांबले नाही. मी माझा कॉन्टेंट कंटिन्यू अपलोड करत राहिले. माझी एक ओळख तयार झाली इंस्टाग्रामवर आणि जे व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड करत होती तेच व्हिडिओ मी यूट्यूबवर सुद्धा शॉर्ट व्हिडिओ म्हणून अपलोड करायला लागली. त्यामुळे माझा एक सबस्क्रायबर बेस 1000 पर्यंत झाला होता महिन्याभरात. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला यूट्यूबवरून मला आणि त्यानंतर मी 3 लाँग व्हिडिओसुद्धा अपलोड केले. पण मला यूट्यूबवर लाँग व्हिडिओची सवय नव्हती, त्यामुळे माझं यूट्यूबकडे दुर्लक्ष झालं. पण मला लाँग व्हिडिओज बनवायची एवढी सवय नव्हती, यूट्यूबची सवय नव्हती मला आणि माझं दुर्लक्ष झालं यूट्यूबकडे. त्यामुळे यूट्यूबची ग्रोथ थांबली, वॉच टाईम कमी झाला. त्यानंतर फक्त लाँग व्हिडिओज नाही, लाँग व्हिडिओज अपलोड करणं माझ्याकडून थांबलं होतं. मी कधी लाँग व्हिडिओ बनवायची, कधी बनवत नव्हते. कधी टॉपिक असूनसुद्धा माझ्याकडनं लाँग व्हिडिओ तयार नव्हता होत, कारण मला एक तर कंटाळासुद्धा येत होता सगळं कामं आवरून लाँग व्हिडिओज बनवणं. कारण लाँग व्हिडिओज बनवायला वेळ खूप लागतो, एडिटिंगला वेळ लागतो. कारण मला ती सवयच नव्हती त्यावेळेस लाँग व्हिडिओजची. 1 मिनिटाचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो पटकन रेकॉर्ड करून, एडिट करून होतो. पटकन पण नाही, त्यालासुद्धा वेळ लागतो. पण तरीसुद्धा ते शॉर्ट्स व्हिडिओ बनवायची सवय झालेली होती, लाँग व्हिडिओजची सवय नव्हती. त्यानंतर लाँग व्हिडिओज अपलोड करत नव्हती, त्यामुळे माझी यूट्यूबची ग्रोथ थांबली, वॉच टाईम खूप कमी झाला आणि यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा अपलोड करायची माझी सवय कमी झाली. मी फक्त इंस्टाग्रामवरती रील्स अपलोड करत होते. यूट्यूबकडे पूर्ण माझं दुर्लक्ष व्हायला लागलं होतं. तेव्हा मला माझी चूक लक्षात आली. जेव्हा मला माझी चूक लक्षात आली, मला लाँग व्हिडिओज बनवायची सवय नव्हती. मग मी स्वतःला सवय लावण्यासाठी हा चॅलेंज घेतला की आपण रोज एक लाँग व्हिडिओ बनवायचा, अपलोड करायचा, जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत. आणि जोपर्यंत मला शक्य आहे लाँग व्हिडिओ मी अपलोड करत राहीन. कारण सवय लागणं खूप महत्त्वाचं आहे, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करत राहतो, आपल्याला जेव्हा सवय होते आणि जेव्हा लोकं आपल्याला ओळखायला लागतात, त्यानंतर आपले सबस्क्रायबर वाढायला लागतात, वॉच टाईम वाढतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला सवय लावणं, लाँग व्हिडिओ बनवायची किंवा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायची. तर ती सवय लागणं आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे. कन्सिस्टंट व्हिडिओ बनवून अपलोड करणं ते महत्त्वाचं आहे. एकदा कन्सिस्टंटली आपण व्हिडिओ अपलोड करायला लागलो, लोकं आपल्याला ओळखायला लागले, त्यांना आपला व्हिडिओ आवडायला लागला, आपला कॉन्टेंट आवडायला लागला, की ते आपल्याला सबस्क्राईब पण करतात, आपला वॉच टाईम वाढतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आधी मी सवय लावणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी हा चॅलेंज घेतला सवय लावण्यासाठी. आत्ता मी व्ह्यूजकडे लक्ष देत नाही. आता मी 30 दिवसांचं चॅलेंज घेतलं होतं, रोज एक लाँग व्हिडिओ अपलोड करायचा. आत्ता मला स्वतःमध्ये बदल जाणवतोय की मला ती सवय लागत चालली आहे लाँग व्हिडिओ बनवायची. आज डे 11 आहे 30 डे चॅलेंजचा आणि 10 दिवसात आत्तापर्यंत जेवढे व्ह्यूज आलेत, एकाच व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 1200 व्ह्यूज मिळाले एका व्हिडिओला. तर एका व्हिडिओला 22, 30, 55, 50, 70 असे व्ह्यूज मिळालेत. पण मी व्ह्यूजकडे आत्ता लक्ष देत नाही आहे. मी हे तुम्हाला सांगते आहे, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला व्ह्यूज सांगते, आत्ता माझ्या व्हिडिओला किती व्ह्यूज आलेत म्हणून. त्याच्यामुळे आत्ता महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी, व्हिडिओ बनवायची सवय लावणे, व्हिडिओ अपलोड करण्याची सवय लावणे. त्याच्यानंतर ग्रोथ तर आपली होणारच आहे पुढे जाऊन. जेव्हा आपण कठोर परिश्रम करतो, आपल्याला त्या परिश्रमाचं फळ मिळतंच. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आधी कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे.
तुमचंसुद्धा यूट्यूब चॅनल असेल आणि ग्रो होत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही यूट्यूब चॅनलवरती रोज एक व्हिडिओ अपलोड करा. एक तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा किंवा लाँग व्हिडिओ अपलोड करा. तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये ग्रोथ आहे की शॉर्ट व्हिडिओमध्ये ग्रोथ आहे हे बघण्यासाठी तुम्हाला ॲनालिटिक्स चेक करावं लागेल. मी सुद्धा ॲनालिटिक्स चेक करत राहते, कोणत्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि कोणत्या व्हिडिओला कमी व्ह्यूज मिळाले हे मी चेक करत राहते. त्यानंतर प्रयत्न करते त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. तर मंडळी, मला जर पुन्हा मागे जाता आलं तर मी एकच गोष्ट करेल, कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल. लाँग व्हिडिओज अपलोड करायची, व्हिडिओ बनवायची, एडिट करायची सवय लावण्याचा प्रयत्न करेल. व्ह्यूज कमी आहेत का जास्त आहे याच्याकडे मी लक्ष नाही देणार. मी आधी स्वतःला सवय लावण्याचा प्रयत्न करेन. कारण कुठला व्हिडिओ लोकांना आवडेल, कुठला कॉन्टेंट लोकांना आवडेल ते आपल्या हातात नाही आहे, ते आपण सांगू शकत नाही. एखादा व्हिडिओ एक्सप्लोड झाला, व्हायरल झाला की त्यानंतर आपले दुसरे व्हिडिओसुद्धा व्हायरल होतात, म्हणजे त्या व्हिडिओजला सुद्धा चांगला व्ह्यूज मिळतो नंतर. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी मेंटेन करणे. तुम्हाला सुद्धा तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करायचं असेल, सगळ्यात महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी आणि सवय लावणे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.